लाडकी बहीण योजनेवरून उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारला जोरदार हल्लाबोल केलाय। देवेंद्र फडणवीस यांच्यात हिंमत असेल तर या महिन्यापासून किंवा पुढील महिन्यात नवीन वर्षापासून लाडक्या बहिणींना दरमहा 2100 रुपयांची भेट वर्षभराची भाऊबीज म्हणून सुरू करावी। 2100 नाही दिले तर त्यांनाच घरी बसावं लागेल असा इशारा ठाकरेंनी दिलाय। तर एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंवर पलटवार केलाय, पाहूयात। लाडक्या बहीण या योजनेचा मी उल्लेख करणारच, कारण निवडणूक लढवताना जे वचन त्यांनी जो एक थाप त्यांनी शेतकऱ्यांना मारली होती कर्जमुक्तीची, तीच माझ्या बहिणीनं सुद्धा मारलेली आहे। 2100 रुपये कधी करणार 1500चे हा विषय मी काढणारच। आणि देवेंद्र फडणवीसांनी जर त्यांच्यामध्ये हिंमत असेल तर या अधिवेशनात येत्या महिन्यापासून किंवा पुढच्या महिन्यापासून नवीन वर्षापासून माझ्या महाराष्ट्रातल्या बहिणींना 2100 रुपये दर महिन्याला त्यांनी एक काय भाऊबीज म्हणा वर्षभराची ती सुरू करावी। मी 2100 रुपये कधी देणार हा प्रश्न त्यांना विचारणार, आणि जर देवेंद्र फडणवीसांनी 2100 रुपये नाही दिले तर त्यांना घरी बसावं लागेल। ते लाडक्या बहिणींनी त्यांना घरी बसवलेलं आहे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये। त्यामुळे लाडक्या बहिणींना आम्ही जो लाडकी बहीण योजना जी सुरू केली ती कधीही बंद होणार नाही। आणि जे आम्ही बोललोय 2100 रुपयाचा योग्य वेळी आम्ही तोही निर्णय आमचा पूर्ण करू।